मित्रांनो, माझं नाव आहे प्रसाद आणि आपण पाहत आहोत जे मी तुम्हाला पहिले फर्स्ट आणि सेकंड व्हिडिओमध्ये जे आपले इंडिकेटर शिकवले होते दोन EMA चे 5 EMA आणि 20 EMA डेली टाइम फ्रेम वरती, त्याचा आपण आज रिव्ह्यू घेणार आहोत आणि बॅक टेस्टिंग सुद्धा करणार आहोत. तर काही वेळेस अशी अडचण होती, तर आपण ट्रेडिंग होतं जे नवीन ट्रेडर त्यांना ट्रेडिंग होतं रिप्ले बाल्ट रिप्ले फीचर आहे ते यूज करता येत नाही आणि यूज करायचं म्हणलं तर त्याला पेड व्हर्जन घ्यावं लागतं. तर समजा तुम्हाला मी दाखवतो आता इथं रिप्लेवर क्लिक केलं आपण इथं कुठं पण आपल्याला दाबायचं आणि नंतर इथं प्ले करायचं. म्हणजे आपण जे इंडिकेटर लावलेले ते आपले टेस्ट कसं करतात किंवा टेस्ट करते का बॅक टेस्ट होते का ते बघू शकतो आपण. तर हे पहा आता इथे आपल्याला बाय सिग्नल आलेलं आहे, तर इथं सेल आलं आहे, इथं सेल चालू आहे, सेल चालू आहे, सेल चालू आहे, सेल इथे पण सेलच आहे. आता या मार्केटने एक नवीन सपोर्ट बनवला. आता आपण इथे इथे जे इथे एंटर घेतली 18 मार्चला स्टँडर्ड क्लोजिंगला आपण एंटर घेतली इथे, कारण आपल्या इथे 17 मार्चला बाईंगचा ट्रेड आला होता. त्यामुळे आपण आपलं 1:2 टार्गेट आहे, 1:1 टार्गेट आपल्याला इथे भेटलेलं आहे. आता आपलं टॉप लॉस आहे, आपण जिथं बाय केलं तिथंच टॉप लॉस आपण प्लेस केलेला आहे. आता समजा आम्ही तुम्हाला दाखवतो, तुम्ही जर ट्रेडिंग मध्ये प्रीमियम फीचर्स नाही घेऊ शकत आपण, सिम्पली आपल्याला करायचे नो टॅब ओपन करायचे, तिथे टाकायचे गो चार्टिंग, गो चार्टिंग टाईप केल्यानंतर एंटर मारायचं. फर्स्ट वेबसाईट आहे आपल्याला गो चार्टिंगची, ती ओपन करायची. ती ओपन केल्यानंतर असं आपल्याला इंटरफेस दिसेल, सर्च सिम्बॉलवर जायचे. त्यानंतर आपला आवडीचा जो चार्ट आहे कोणता पण घेऊ शकतो आपण, समजा टाटा मोटर्स लिमिटेड, टाटा मोटरचा आपल्याला समोर चार्ट ओपन केलाय, बघू शकता बघा चार्ट टाटा मोटरचा. आता तिथे जायचं डेली टाइम फ्रेमवरती जायचं आपल्याला, डेली. नंतर इंडिकेटर लावून घ्यायचे आपल्याला, स्टडीज वरती जायचंय आणि इथे इंडिकेटर लावून घ्यायचे EMA एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेज, डबल क्लिक करून दोन इंडिकेटर आपल्याला घ्यायचे. त्यानंतर ॲरोच्या सिम्बॉलवर जायचं, इथे ॲरोचा सिम्बॉल दिसतोय, ॲरोच्या सिम्बॉलवरती क्लिक केल्यानंतर इथे सेटिंग्सवरती जायचं आहे. एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेजच्या सेटिंगवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला 10चा जो EMA आहे तो पाहिजे आणि त्याची कलर आपल्या मनाने ठेवायचा आहे. तुम्हाला जो आवडतो तो कलर ठेवू शकतो आपण. त्यानंतर अप्लाय करायचं आहे. अप्लाय केल्यानंतर खाली जायचे, 10चा जो आहे तिथे 5 करायचे आणि याचा कलर बदलून घ्यायचा आहे. आता मी याचा कलर रेड करतो. रेड नंतर 5 अप्लाय. आता आपल्या समोर सेटिंग अप्लाय झालेली आहे. परत इथे क्लिक करायचे, हे पहा दिसतोय असा. आता टाटा मोटर्सला बाय आलाय पहा, 11 मार्चची क्लोजिंग झाली, नंतर 12 मार्चला इथे बाय आलाय. 12 मार्चचा लो होता, इथं पहा इथं वरती लो दिसतो, हाय ओपन क्लोज सर्व दिसतो. आता पहा इथं आपण कर्सर ठेवला तर इथं वरती ना आपल्याला सगळं दिसतं. हे पहा ओपन क्लोज, ज्या कॅन्डलचा आपल्याला हाय लो क्लोज ओपन पाहिजे तिथं फक्त त्या कॅन्डलवरती आपण कर्सर ठेवायचं डेलीच्या टाइम फ्रेमवरती. तर हे पहा 12 मार्चला आपला इथं बाय आलेला आहे. 12 मार्चचा जो समजा इथं आपण लाईन टाकून घेऊ, ड्रायव्हिंग टूल वरती जायचंय, साईडला क्लिक करायचंय, लाईन मेजर्स वरती जायचंय, क्लिक करून घ्यायचंय. त्यानंतर हॉरिझॉन्टल रे वरती क्लिक करायचंय, परत जायचंय ड्रॉइंग वरती, लाईन हॉरिझॉन्टल रे. तर आपल्याला हे पॉइंट मोजायचे आपल्याला किती आहेत, तर मेजर वरती जायचंय, इथं खाली मेजर टूल्स वरती दाबायचे, वरतून खाली क्लिक करून पहा 53 पॉइंट्स आहेत, 8.16% चा रिटर्न, 53 पॉइंट्स मार्केटनी
अपसाईडची रॅली दिली टाटा मोटर्सने 12 तारखेपासून. इथे 12 तारखेला बाय आले आणि समजा आपल्याला आता इथं पहा, आता सर्वात भारी फीचर्स बार रिप्लेस. जसं की आपण ट्रेडिंग वरती बार रिप्ले करतो, आपल्याला पैसे द्यावे लागतात पण. हा तर मी तुम्हाला हे सांगत होतो. तर रिप्ले वरती जायचंय. रिप्ले वरती दाबल्यानंतर आपण जिथून पण रिप्ले करायचं आहे आपल्याला, त्या पाठीमागे जो माऊसचं बटन आहे आपल्याला स्क्रोल करायचं आहे पाठीमागे आपलं. नंतर डबल क्लिक करायचं. डबल क्लिक केल्यानंतर थोडं झूम आउट करायचे. त्यानंतर आपल्याला स्पीड टाकायची. नंतर प्ले करायचे. प्ले केल्यानंतर जशी पण मुवमेंट झाली डेलीची तशी आपल्याला समोर दिसते. आता इथे पहा, इथे आपल्याला आपल्या इंडिकेटरने बाय सिग्नल दिलाय. तर आपली एंट्री दुसऱ्या दिवशी होणार होती 6 तारखेला. याचा ओपन पहा कुठं झालाय. याचा ओपन झालाय तिथं मला 1 मिनिट. या कॅन्डलचा ओपन काय इथं बाहेर दिसतोय 793 आणि हाय 818 आणि 785.30. तर आपल्याला इथे कमीत कमी 5 ते 10 पॉईंट आपल्याला इथे भेटले असते. कारण इंडिकेटर जे आहेत ते लॅगिंग असतात, लिडिंग असतात. त्या इंडिकेटर जे आहेत ते प्राइसला फॉलो करतात. पुढे आता इथे सेलचा सिग्नल आलाय. इथं पहा, इथे एक सेलचा सिग्नल आलाय दिसतोय. तर आपल्याला हा सिग्नल आलाय. सिग्नल किती वाजता आलाय 12 डिसेंबरला. आपली एंट्री असते 13 डिसेंबरला. नेक्स्ट एंट्री नंतर चालू. ठीक आहे, सेल चालू आहे अजून पण. अजून सुद्धा सेल चालू आहे. आता इथे बाय 2 जानेवारीला परत सेल आलाय. 13 तारखेला परत सेल बाय. त्याच्यावरती ऍड येत राहणार, आपल्याला ऍड क्लोज करायचं. तर असं काही आपलं सेटअप जे तो का वर्क करतो. म्हणत नाही आपला सेटअप 100% वर्क करतो. कोणता सेटअप जे 100% वर्क करत नाही तर आपल्याला पाहावंच लागतं आणि करावंच लागतं. सर्व आपल्याला बघूनच करावं लागतं. सर्व गोष्टी ज्या आहेत ते सेटअप जो कोणता पण तुम्ही घ्या तो 100% वर्क करत नाही. इंडिकेटर जे आहेत ते लॅगिंग असतात, लिडिंग नसतात. तर ते इंडिकेटर जे आपण आता EMA जे आहे तो प्राइसला फॉलो करतो. जशी प्राइस जाईल तसंच EMA जो फॉलो करतो. तर ठीक आहे, आजच्यासाठी एवढंच आहे. अजून तुम्हाला जर चार्ट बघायचे असतील तर कुठं जायचं, इथं जायचं. टाटा मोटर्स होती मारुती लागले ते टाकलं का मारुती इथे मारुतीचं आलं, मारुती सुझुकीचं. त्यानंतर तुम्हाला जे कोणी समजा टाटा पावर टाटा पावर चार्ट आला असेल तर पण सेमच आहे. आता इथे जायचं, बार लिफ्टवरती जायचं, डबल क्लिक करायचे. नंतर मग व्हिडिओ आपल्या हवी स्पीड करू शकतो आपण. नंतर आपल्याला टूल दिसतात सर्व. एक टूल्स आहेत मेजरिंग, ड्रॉइंगचे जे लाईनचे जे त्याच्यात सपोर्ट आहे. लिक्विडिटी स्वीप एक मार्केटने स्ट्रक्चर बनवलं. स्ट्रक्चर जे ब्रेक केलंय मार्केटने इथे टाटा पॉवरचं ब्रेक ऑफ ट्रेडचं झालं. आता काही लोक इथे बायचा पण ट्रेड, काही लोक आपली एंट्री कुठे झाली इथं झाली. आता काही लोकांची एंट्री कुठं होणार इथे या लेवलला होणार. तर आपल्याला अगोदर आपण एवढा प्रॉफिट खिशात घेऊन बसलो आणि आपला एसएल आपण इथे लावून प्लेस केला आहे. त्यानंतर जे बाकीचे टूल आहेत फ्री काय नंतर लाईन्स आहेत.
डायव्हर्स बॉक्स सर्व इथे फ्री मध्ये आपल्याला बघायला भेटते. परत जे आपण डबल स्क्रीन पण करू शकतो इथे डबल स्क्रीन जे आपल्याला ट्रेनिंग फ्री मध्ये भेटत नाही, पैसे देऊन करावं लागतं. आता इथे आपला समजा तिथे कोणता आहे टाटा पॉवर आहे, ते पण टाटा पॉवर जर बदलायचं आहे तर आपण बदलू पण शकतो. आता इथे आपण टाकू शकतो एशियन पेंट किंवा विप्रो 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 आणायचं आहे. विप्रो ठीक आहे. तर आपण अशा प्रकारे ट्रेडिंग आपली बिगिनर्ससाठी मी जे पण शिकवतो ते बिगिनर्सच्या लेवलसाठी शिकवतोय. ओके, थँक्यू. आजसाठी एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.